हमारी सरकारें इस क्षेत्र को अहिंदू प्रवेश निषेध क्षेत्र घोषित करें। कुंभ क्षेत्र बिगर हिंदू मुक्त करण्याची मागणी, धार्मिक संघटना आक्रमक, 105 घाटांचे सर्वेक्षण पूर्ण, नियम कडक करण्याची तयारी, देवभूमीच्या ओळखीशी तडजोड नाही, मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, सरकारचा अभ्यास सुरू, अंतिम निर्णयावर देशाचे लक्ष। उत्तराखंड सरकार हरिद्वार मधील गंगा नदीवरील तब्बल 105 घाटांवर बिगर हिंदूंना प्रवेश बंदी घालण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहे। 2027 मध्ये होणाऱ्या अर्धकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून हरिद्वार आणि ऋषिकेश या दोन्ही शहरांना सनातन पवित्र शहर घोषित करण्याचाही विचार सुरू आहे। सध्या हर की पौड़ी घाट परिसरात बिगर हिंदूंच्या प्रवेशावर आधीच निर्बंध लागू आहे, मात्र आता हा नियम संपूर्ण कुंभ क्षेत्र आणि इतर प्रमुख घाटांवर लागू करावा अशी मागणी धार्मिक संघटना आणि काही साधू संतांकडून होत आहे। या वादाच्या केंद्रस्थानी श्री गंगा सभा असून हर की पौड़ी घाटाची देखरेख करणाऱ्या या संस्थेने ऐतिहासिक दाखले देत हा प्रस्ताव मांडलाय। गंगा सभेचे म्हणणे आहे की 1916 मध्ये भारतरत्न पंडित मदन मोहन मालवीय आणि तत्कालीन ब्रिटिश सरकार यांच्यात झालेल्या करारात गंगा घाटांची पवित्रता राखण्यासाठी बिगर हिंदूंना प्रवेश बंदीची तरतूद करण्यात आली होती। मालवीय हे गंगा सभेचे पहिले अध्यक्ष होते। या कराराचा मुख्य उद्देश गंगेचा अविरत प्रवाह कायम राखणे आणि हरिद्वार या तीर्थनगरीचे धार्मिक पावित्र्य जपणे हा होता। पुढे 1935च्या हरिद्वार म्युनिसिपल अधिनियमातही या तरतुदींना कायदेशीर बळ देण्यात आले होते। या करारानुसार हरिद्वार आणि ऋषिकेश या धार्मिक शहरांमध्ये बिगर हिंदूंना कायमस्वरूपी वास्तव्य करण्यास मनाई होती। त्यांना केवळ कामासाठी शहरात येण्याची परवानगी देण्यात आली होती आणि काम पूर्ण झाल्यानंतर शहर सोडणे बंधनकारक होते। मात्र कालांतराने हे नियम शिथिल झाले। आता पुन्हा एकदा हे 100 वर्षांपूर्वीचे नियम लागू करावेत यावर राज्य सरकारकडून अभ्यास सुरू असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय। दरम्यान गंगा सभेचे अध्यक्ष पंडित नितीन गौतम यांनी कुंभमेळा परिसर आणि हरिद्वार शहराला बिगर हिंदू मुक्त क्षेत्र घोषित करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते ब्रिटिश काळातही हरिद्वार महानगरपालिका क्षेत्रात बिगर हिंदूंच्या वास्तव्यावर आणि व्यवसायावर निर्बंध होते, मात्र सोमवारी त्यांनी स्पष्ट केलंय की ही भूमिका त्यांनी वैयक्तिकरित्या विश्व हिंदू परिषदेचे हरिद्वाराचे माजी अध्यक्ष म्हणून मांडली होती आणि गंगा सभेने याबाबत कोणताही औपचारिक ठराव मंजूर केलेला नाही। गंगा सभेचे सरचिटणीस तनय वशिष्ठ यांनी या संवेदनशील मुद्द्यावर ठोस भूमिका घेणे टाळले असून सभेचे माजी अध्यक्ष अशोक त्रिपाठी यांनी या प्रस्तावाला उघडपणे विरोध दर्शवलाय। या चर्चेला आणखी धार आली ती विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांच्या वक्तव्यामुळे। हरिद्वार मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी कुंभ क्षेत्राला अमृत क्षेत्र घोषित करून त्या भागात बिगर हिंदूंना प्रवेश बंद करण्याची जोरदार मागणी केली। त्यांनी संभाव्य दहशतवादी धोके, रासायनिक पदार्थांचा गैरवापर आणि कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत कुंभमेळ्याच्या काळात विशेषतः हर की पौड़ी परिसरात कडक निर्बंध आवश्यक असल्याचे सांगितले। तसेच उत्तराखंड सरकारने अवैध मदरसे, अवैध दर्गे आणि तथाकथित शिक्षण जिहाद विरोधात उचललेल्या पावलांचे त्यांनी समर्थन केले। या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की हरिद्वार ही गंगा माता, ऋषीमुनी आणि संत परंपरेची पवित्र भूमी आहे। देवभूमी उत्तराखंडची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपणे हे सरकारचे कर्तव्य आहे। हरिद्वार आणि ऋषिकेश ही सनातन धर्मियांसाठी श्रद्धेची प्रमुख केंद्रे असून त्यांना सनातन पवित्र शहर घोषित करण्याबाबत सर्व पैलूंचा ऐतिहासिक, कायदेशीर, धार्मिक आणि व्यावहारिक पैलूंचा अभ्यास केला जातोय। कोणताही निर्णय घाईघाईने घेतला जाणार नसून जुन्या कायद्यांचा आणि सध्याच्या परिस्थितीचा सखोल विचार करूनच पुढील पाऊल उचलले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। कुंभमेळा प्रशासनाकडून मात्र सध्या सावध भूमिका घेतली जात आहे। कुंभमेळा अधिकारी सोनिका सिंग यांनी सांगितले की अद्याप कुंभक्षेत्राची अधिकृत अधिसूचना जारी झाली नाही। साधारणतः कुंभमेळ्याची अधिसूचना 6 महिने आधी जाहीर होते। सध्या प्रस्तावित कुंभक्षेत्र ज्वालापूर पासून देवप्रयाग पर्यंत असून ते 25 सेक्टर मध्ये विभागलेले आहे। जर अशा प्रकारचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो महानगरपालिका आणि संबंधित स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर घेतला जाऊ शकतो। उल्लेखनीय बाब म्हणजे हरिद्वार मध्ये दरवर्षी सुमारे 4 ते 5 कोटी भाविक येतात। 2027चा अर्धकुंभ मेळा, श्रावण महिन्यातील कावड यात्रा आणि गंगा कॉरिडॉर प्रकल्प यामुळे येणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करता सरकारने 105 गंगा घाटांचे सर्वेक्षण सुरू केले असून त्यांच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासाची तयारीही केली जात आहे। गर्दी नियंत्रण,
सुरक्षा व्यवस्था आणि धार्मिक पावित्र्य कायम ठेवणे हे या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं स्पष्ट होत आहे। एकीकडे 100 वर्षांपूर्वीच्या करारांचा दाखला देत नियम पुन्हा लागू करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे या प्रस्तावाला विरोध आणि संभ्रमही आहे। त्यामुळे हरिद्वारमधील 105 घाटांवरील बिगर हिंदू प्रवेशबंदीचा मुद्दा केवळ धार्मिक नाही तर कायदेशीर, सामाजिक आणि प्रशासकीय अंगांनीही अत्यंत संवेदनशील ठरला असून यावर सरकार नेमका कोणता निर्णय घेते याकडे देशाचे लक्ष लागले। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।